2-3 दिवस लागतात तरी. त्या डोंगरावर झाला. हा, पण तिथं कोणी जाऊ शकत नाही कारण की मुंबईतून गेट ऑफ इंडिया आणि समुद्राने फिरायला जातात. आम्ही डोंगरावर आलो. डोंगरी पाळ कुठला? इकडे पाय, मग व्हिडिओत पाहिजे त्या मोबाईलात. पाय घसराचे चान्सेस खूप आहे. पाय घसरले तर खाली. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आम्ही आलेलो आहे मुंबईला. मुंबईला येऊन आमच्या नशिबात डोंगर दिसत आहे. लोक सर्वात जास्त मुंबईला फिरायला आले की गेट ऑफ इंडिया, समुद्र बघायला जातात, बरंच काही. आज आम्ही डोंगरी भागावर आलेलो आहोत आणि इकडे जंगल फिरत आहे. बघू शकता किती खोल आहे खाली. खालचं दाखव बाई. तिकडून वरती आलेलो आहे आणि माझी भाषी म्हणत होती आपल्या घरासमोर खूप मोठा डोंगर आहे, तुम्हाला त्या डोंगरावर नेतो आणि डोंगराची शेअर करतो. तर आम्ही आता डोंगरावर फिरायला आलेलो आहे. बघू शकता इतका खूप चांगला नजारा आहे ना की खूपच सुंदर वातावरण आहे इकडं. आणि बिल्डिंगा आणि छोटे छोटे घरं खूप छान दिसत आहे इकडं. पूर्ण मुंबईचा नजारा या डोंगरावरून दिसत आहे. या डोंगराचं नाव काय गौरू? मुंबई टिटवाळा डोंगर. मुंबई टिटवाळा. अच्छा, हमको सिखा रिया डोंगर. आता दुसरं काही नाव पण असू शकते याचा, मला काही माहीत नाही. आणि हे लहान मुलगीला पण एवढं काही माहीत नाही. तर मी तुम्हाला पूर्ण मुंबईचा नजारा दाखवणार आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सर क्या बात है सर, क्या बात, ये बात है. अरे सर क्या बात. जे मागचं दिसत आहे तुम्हाला हां, ते सगळं त्या पुऱ्या एरियाचं मोठं डोंगर आहे. या बिल्डिंगच्या मागचं आहे ना. हा, त्या डोंगराच्या मागचं म्हणजे बिल्डिंगच्या मागचं. पण तिथं जायला 2-3 दिवस लागतात तरी. त्या डोंगरावर झाला. हा, पण तिथं कोणी जाऊ शकत नाही. बस हवा निकल गई. कारण की तिथं जास्त करून लोक का नाही जात, कारण की तिथं जंगली प्राणी लागतात. आपण मग आता हे खूप वरती आलो नाही. हा, इथून सगळे पूर्ण एरिया मुंबई. दिसतंय. पूर्ण एरिया जो दिसतोय पुरा मुंबईचा आहे. इथून सगळा एरिया दिसतो म्हणजे मुंबईचा, आपलं ठाण्याचा वगैरे सगळं एरिया. तुझे घर कुठे आहेत? याच्यात निळा आणि काळा कागद आहे ना. हा, तो घर आहे. निळा काळा कागद तुझं घर आहे रे. वंस मोर एवढं नाही होत. हे काढा ना म्हणजे